श्रीन्वनाथ भक्तिसार अध्याय 23। मच्छिंद्र व गोरक्षनाथ सौराष्ट्र गावाहून निघाले ते मार्ग क्रमित तैलंगणात गेले। तेथे त्यांनी गोदेचे संगमी स्नान करून श्री शिवाचे पूजन केले। पुढे आमढ्या नागनाथ, परळी वैजनाथ आदी करून तीर्थे केल्यावर महारण्यात गर्भागिरी पर्वतावर जे वाल्मिकी ऋषीचे स्थान आहे तेथे ते आले। ते अरण्य महाभयंकर, वाट देखील धड उमगेना अशा त्या घोर अरण्यातून प्रवास करण्याचा प्रसंग आल्यामुळे मच्छिंद्रनाथ भिवून गेला। त्याचे कारण असे होते की स्त्रीराज्यातून निघताना त्यास मैनाकिनी राणीने जी सोन्याची वीट दिली होती ती कोणास समजू देता त्याने झोळीत ठेवली होती। ती वीट चोर नेतील या धास्तीने त्याच्या जिवांत जीव नव्हता। ही सर्व भीती गोरक्षनाथाच्या लोभाबद्दल परीक्षा पाहण्यासाठीच होती, नाही तर मच्छिंद्रनाथास भीती कशाची असणार। तो मार्गात चालत असता गोरक्षास विचारी की या घोर अरण्यात चोरांची धास्ती तर नाही ना। हे ऐकून गुरुला चोराचे भय कशासाठी असावे ही कल्पना गोरक्षनाथाच्या मनात उत्पन्न झाली। गुरुजवळ काहीतरी वित्त असले पाहिजे व ते चोर लुटून नेतील ही भीती त्यांना आहे असा त्याने तर्क केला व ते भय निरसन होण्याचा उपाय योजावा असा मनात विचार करून तो काही उत्तर न देता तसाच मुकाट्याने चालत होता। इतक्यात त्यांस एक पाण्याचे ठिकाण लागले। तेथे मच्छिंद्रनाथाने गोरक्षास अंमळ थांबाव्यास सांगितले व आपली झोळी त्याच्याजवळ देऊन तो शौचास गेला। तेव्हा गोरक्षनाथाने गुरुच्या झोळीत पाहिले तो सोन्याची वीट दिसली। तेव्हा हेच भीतीचे मूळ असे जाणून त्याने ती वीट फेकून देऊन तितक्याच वजनाचा एक दगड तींत भरून ठेविला व आपण चालू लागला। मच्छिंद्रनाथही मागून तांतडीने शौचाहून आल्यानंतर चालू लागला। गोरक्ष बराच लांब गेल्यावर गुरु मागून येत होता। त्याची वाट पाहत विसांबा घेत बसला। इतक्यात एक विहीर त्याचे नजरेस पडली। तींत त्याने स्नान केले, मीननाथास स्नान घातले व नित्यकर्म उरकून घेत आहे तो मच्छिंद्रनाथ जवळ आला आणि पूर्ववत येथून पुढे काही भय वगैरे नाही ना असे विचारून लागला। त्यावर भय होते ते मागे राहिले, आता काळजी न वाहता स्वस्थ असावे असे गोरक्षनाथाने उत्तर दिले। अशा उडवाउडवीच्या गोष्टी जेव्हा गोरख सांगू लागला तेव्हा मच्छिंद्रनाथ चकित झाला। मग त्याने आपणास वीट मिळाल्याची हकीकत सांगितली व तिला कोणी चोरटे येऊन लुटून नेतील ही मोठी मला धास्ती आहे म्हणून बोलला। ते ऐकून गोरक्ष म्हणाला, अशाश्वत वित्त आता आपल्याजवळ नाही म्हणून भय देखील नाही। हे ऐकून काहीतरी दगा झाल्याची कल्पना मच्छिंद्रनाथाच्या मनात उद्भवली व त्यास तळमळ लागली। तेव्हा गोरक्षाने मच्छिंद्रनाथाचा हात धरला आणि उभयतांनी आपापल्या झोळ्या घेऊन पर्वतावर जाण्याची तयारी केली। निघण्यापूर्वी झोळी तपासता झोळीत वीट नाही असे पाहून मच्छिंद्र गोरक्षास पुष्कळ टाकून बोलला व रडून त्याने एक गोंधळ केला। त्या दुभखाने तो गडबडा लोळू लागला व मोठमोठ्याने रडून पिशाचासारखा चौफेर फिरून लागला। त्याने गोरक्षास नाही नाही ते बोलून शेवटी निघून जा, तोंड दाखवू नको इतके सुद्धा सांगितले।